तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एका नवीन ब्लॉग मध्ये। तर आता आहे ना अर्जंट मध्ये ब्लॉग शूट करू राहिलो मित्रांनो। आता वाजले जवळजवळ 12। तर मी कामावर होतो, मला थंडी वाजली यार मित्रांनो। माहिती का असं टंटन उडून राहिले मी, कारण गाडीवरून घरी चाललोय ना मी। मधल्याच रोड मध्ये थांबलोय मी, म्हणलं ब्लॉग स्टार्ट करून द्यावा, कारण परीचा लागले मित्रांनो पोटात दुखायला। मी आता कारखान्यावरून घरी चाललोय, कारण मी रात्रीचा नाईटला आलतो, तुम्ही बघितलं कालच्या ब्लॉग मध्ये। तर ना घरी जाऊ पटकन, नेमकी काय परिस्थिती मग धरून विचारतोय मित्रांनो। आम्ही बोलत होतो तर ती म्हणजे मला दुखत आहे दुपारपासून दुखत आहे। तरी दुपारपासून तिला विचारत होतो मी काय प्रॉब्लेम होतोय, काय होतंय काय नाही। तुम्ही ब्लॉग मध्ये बघितलं, ती काही सांगतच नव्हती। बट आता आहे ना तिथे जास्त दुखायला लागलं, त्याच्यामुळे ना आता गाडी वगैरे बघू। लय दुखत आहे का? हा होय, मग जायचं ना लगेच? नेमकं आता कुठं जायचं? कुठं अरे टोनल्याचं आता अवघड म्हणून म्हणते घडीवर थांबले ना मी 3-4 वाजेपर्यंत दम काढीन माहिती उठते। 3 कुठं आताची 12 वाजली, तू 3-4 कुठं 4 तास जायची। पण तिची झोप झाली ना मग काय नाही ना, मी काढीन दम तिच्यासाठी। हा दम काढी एवढं सोपं आहे काही? कुठं दम काढी ती? दवाखान्यात गेलं म्हणजे मग टेन्शन नाही। तिचं जसं दुखायचं तसं दुखत आहे मित्रांनो। पर्याय ना चहा वगैरे करून दिला होता मम्मीने, चहा वगैरे पिली ती। आता मी गाडीवाल्याला फोन केला, गाडीवाला पण उठलाय। पण पुढे हर्षी भाऊला फोन केला मी, इकडे आशूला जायचंय ना मधने, तिथं मधने बाई म्हणून डॉक्टर, तर तिच्याकडे जायचं चाललंय आमचं। बट ती हाय का नाही तिथं, नाही तर मग डायरेक्ट संगमनेरला जायला मित्रांनो। आता तरुणाचं लय अवघड आहे मित्रांनो। तरुण जर उठलं ना मग राखाळ घालीन, काय करावं या अशा गोष्टी नेमका रात्रीच्याच येते मित्रांनो। आज सकाळच्या जर आल्या ना तर मग काय नाही वाटत। चला बघू यार मित्रांनो, तुम्हाला कळणच पुढे ब्लॉग मध्ये काय काय होते, कसं होते। मी तर लाईन लावितो मित्रांनो। मला तर काही कळा नाही यार काय करावं काय नाही। हर्ष भाऊ गेला होता ते, त्याचा फोन आला मला। मधने बाईचा जरा प्रॉब्लेमच आहे, मी तिच्याकडे ट्रीटमेंट असली ना तरच ती घेते। आता लोणीला नाही हवा का काय करावं काही समजा ना आम्हाला मित्रांनो। मी मोठ्या बहिणीला घेऊन आलो मळ्यातून जाऊन, त्यांचं चाललं आता साकूरला नाही। साकूरला काय अनुभव नाही मित्रांनो आपल्याला डॉक्टरांचा। हे काय यार सगळं खेळायचे यार, काय करावं काय कळा ना। मी पाहिजे नाही तर मधली बाई पाहिजे नाही, लोणीलाच घेऊन जाय। काय लोणीला कसं आहे माहिती आहे मित्रांनो, हाल झाली तरी चालून। पण विषय असा आहे का तिथं गॅरंटी म्हणजे गॅरंटी राहते डायरेक्ट माणसाच्याकडे नॉर्मल होते डिलिव्हरी। इकडे दुसरीकडे जर झालं वगैरे शेजारी वगैरे झालं तर माणूस आधू होऊन बसत आहे माहिती का आयुष्याच। बघू परीलाच विचारतो जरा ती काय म्हणते बघ। पण तिला विचारलं की ती म्हणती कुठेही न्या, कुठेही न्या, मला कुठेही न्या, कुठे न्या आता। अरे ती झोपेल, झोपू दे ना नाही उठणार। मी काय म्हणतो ऐक ना, तो म्हणणं काय कुठं जायचं? कुठे बी म्हणजे कुठे पण मग साकूरलाच जाऊ मग। हा नाही तर मग साकूरवरून संगमनेरला जाता येईल। मग कुठं जायचं मग आता? मग संगमनेरला जाऊ, चत्तर का जाऊन चल। हा मग तिथं नाही काय सोय, मला माहिती त्याच्यामुळं मग चत्तरकच जाऊ। मग डायरेक्ट संगमनेर निघलोय मित्रांनो आम्ही। संगमनेरलाच नेऊ मरू द्या चत्तरकडं। गाडीवाल्याला फोन केला माहिती येऊ राहिले आता। तर माझं झोपेल यार मित्रांनो, यावा कारण बॅग वगैरे भरून ठेवलंय मग मित्रांनो। गाडीवाले आले मित्रांनो इथं फायनली मित्रांनो। 2:13 झाले आणि आम्ही संगमनेरला पोहोचलोय हॉस्पिटलमध्ये। आम्ही त्या हॉस्पिटलमध्ये यायचं होतं, त्या हॉस्पिटलमध्ये तिथं काही घेतलं नाही मित्रांनो। मग सिद्धिकाला मध्ये आलोय, हे लय मोठं हॉस्पिटल आहे मित्रांनो। आणि पर्यंत त्याला नेलं आतमध्ये, तनुले पण उठले तनु लगेच फ्रेश झाले मित्रांनो। तेव्हा परीला आतमध्ये नेले मित्रांनो, बट ऍडमिट करते का नाही करते काही कळालं। चेकिंग करून राहिली तिची, तनुला काही झोप आहे ना, त्याचं चाललंय नुसतं आरडायचं काम। आणि इकडे गाडीवाली उभी राहिली खाली, गाडीवाली उभी मित्रांनो। मग मी आलती सांगायला म्हणे ऍडमिट केलंय म्हणे। मग गाडीवाल्याला जायला सांगतो मित्रांनो मी, ते थांबले नाही का, बराच टाइम झालाय मग त्यांना परत उशीर होईल जायला। आपलं गदूला घेऊन आलंय, माझं गदूल आहे। मी कामावर जसं आलो तसं डायरेक्ट इकडे घेऊन आलो। आता तनुला झोप पण याच्यात गाडीवाल्याला सांगितले जातो मी। गाडीवाले चालले मित्रांनो। मला मित्रांनो वॉशरूमच सापडा नाही यार कुठे। मला ना सुसूला आली, सुसू सापडा मला कुठे येते। इकडे का स्पेशल रूम आहे? इकडे नाही, कोणी काही काय नको मला सापडा ना मित्रांनो। मी सापडू कटाळलो तिकून आलो मी असं परत आता इकून चाललंय आता पाहत चाललंय। बघतो कुठं आहे कुठं नाही, वॉशरूमच सापडा ना मित्रांनो मला। मी डायरेक्ट खालीच जातो आता, खाली पाहतो कुठे आहे का। अवघड चालली आख हिंडलोय तरी मला वॉशरूम सापडलं। परीला आतमध्ये नेलंय मित्रांनो यार, मला जाऊन देते नाही यार आतमध्ये। ते म्हणजे नाही तुम्ही नाही जायचं म्हणे, मम्मीला सुद्धा बाहेर काढून दिलं त्यांनी, फक्त एकच ते माणूस ठेवलंय। बट आता इकडे वॉशरूम कुठे आहे काय नाही, इकडे गुस्सा आहे वाघ बी यायचं मित्रांनो इकडून। मरू यार मित्रांनो, मला कुठं सापडणार वॉशरूम। मला तर बरं येतं का आला पळून इकडे चालून
काय का ना कुठे वॉशरूम एवढं हिंडून मित्रांनो मला वॉशरूम कुठं सापडले माहिती का? जिथं परीन मम्मी ते गेले का आतमध्ये याच्यात तिथं सापडले मित्रांनो वॉशरूम आतमध्ये. पहिले वॉशरूम वरून आलं जरा बरं वाटले. तर मग ते झोपते ते झोपतही नाही. परीला सांगितलंय मित्रांनो का 1-2 तासामध्ये ना व्यवस्थित होईल सगळं. मग आता बघू काय होतंय काय नाही. आम्ही बसलोय मित्रांनो इथं आतमध्ये खाटावर. मी तनुला पाहते मोबाईल. जवळजवळ किती वाजले माहिती का मित्रांनो? 3:05 झाले. अजून तनुला मोबाईलच पाहते. तिला काही झोप आहे ना. परीला नेले आतमध्ये. माझं मन काय लागा ना यार. मम्मी आणि चुलतीन ते तिकडे गेले आतमध्ये परीला बघायला. लेडीज का जाऊन देते मित्रांनो, पण जेंट्सला नाही जाऊन देते. मला नाही जाऊन देणार. आता जरी माझी वाईफ असली तरी पण मला जाऊन नाही देऊ राहिली ती. केव्हा गुड न्यूज येते कधी येते काय माहिती. आता तुम्हाला देईनच गुड न्यूज. पण ते गुड न्यूजला एवढं तकलीफ आहे मित्रांनो काय सांगायचं. तरी माझी एकटीच्या आतमध्ये कुठेही का ना मित्रांनो जेंट्सला नाही जाऊन देते. जेंट्स आवकडे यार. सगळं सुखरूप झालं म्हणजे टेन्शन नाही मित्रांनो. तनुला झोप येतो. तनु झोपाना मित्रांनो. हे पाहिलं कसं मोबाईल पाहते. अख्खी रात्र जागून काढावं लागणार मित्रांनो डायरेक्ट. परीची अवस्था कशी काय माहिती आहे. परीचे काळे ऐकले होते यार मित्रांनो. मला तकलीफ होती यार मित्रांनो. झालं वाटतं मित्रांनो. परी बाळाचा आवाज येऊ राहिला मला मुलाचा. झालं वाटतं सगळं व्यवस्थित आहे. काही माहित नाही मित्रांनो पण सगळं व्यवस्थित. बाबू झाला बाबू. भारी काम झालं बाबू झाला बाबू. हा ना मित्रांनो. लय खुश आहे मित्रांनो. लय डिलिव्हरी झाली परीची. सुखरूप झाले सगळ्या गोष्टी. आणि मुलगा झालाय मित्रांनो. मी तर रिव्हिल करून टाकलं कारण मला खुशी झाली मित्रांनो. लय खुशी झाली. सगळे एकदम खुशी. फक्त तेवढीच चिंता होती नेमकं मुलगी होती का मुलगा होते. परीला मी म्हटलं होतं मुलगी हो किंवा मुलगा हो ऍक्सेप्ट करून टाकायचं म्हणलं बिंदास. कारण ते आपल्या काही हातात नसतं मित्रांनो. सगळ्या काही गोष्टी बरोबर आहे का नाही. ती आता आतमध्येच आहे मित्रांनो. तनुला आणि मम्मी त्याने चुलती तिला आतमध्ये. बट मला परीचे डायरेक्ट किंकाळे ऐकू येत होतं मित्रांनो. डायरेक्ट आरडायचे ना ते ऐकू येत होतं. पहिल्या दिवस ऐकलं मित्रांनो. मी तनुच्या वेळेस मी नव्हतं ऐकलं मित्रांनो. ते आतमध्ये होती आणि मी फार बाहेर होतो. बट इथं ना त्या कानावर ऐकू येत होतं मित्रांनो. इतकं वाईट वाटलं ना मित्रांनो मला. सगळं सुखरूप झाले. मस्त झाले. एकदम भारी झाले मित्रांनो. लय खुशी आहे मित्रांनो. मी लय खुशी. कसं आहे काय मी बाळ पाहिले पण नाही मित्रांनो अजून. आणि परीला पण नाही बघितलं. मला पहिलं परीला बघायचं मित्रांनो. तनुल्या आणि झोपून घे ना. मम्मीला घेऊन बसली मित्रांनो. झोपही आहे ना. आलं मम्मी. तू कुठे गेलता? मला बुझायला नको. झोपलीच नाही ती बार. परी रागाने पाहते मित्रांनो माझ्याकडे. चला मित्रांनो परीला तर काही घेऊन आली. परी नाराज आहे माझ्यावर. काय माहिती कमून नाराज आहे. तिला वाटलं असं मी आलो नाही पण ती येऊन नाही देते मित्रांनो. मी तरी काय करणार आहे असं आहे ना. तनुला तर अजून जागायचे मित्रांनो. बाळ पण बघितलं मी आता एवढ्यात. भारी यार मित्रांनो. मस्त आहे. मनासारखं मला पण तेच नाही माहिती परीसारखं आहे का माझ्यासारखं काय माहिती. गोर वाटत आहे मित्रांनो. माझ्यापेक्षा गोर वाटत आहे. मग परीसारखंच असं. परी थोडी माझ्यापेक्षा गोरी आहे ना. पाहते माझी मम्मी पाय झोप. मग काय हा झप करा. चला मित्रांनो 5 वाजले आता थोड्या वेळ उजडून मित्रांनो. विषय असा झालाय का आता परीला लागली भूक. बट विषय असा आहे की इथं कुठं खायला नाही काहीच नाही. चहाचं अजून दुकान उघडेल नाही. मला तिला चहाचं बिस्किट वगैरे आणा. बाकी आम्ही सगळे जण जागेचे मित्रांनो. परीची अवस्था बघितली तुम्ही. तिला आणलंय आता इकडे बेडवर झोपवलंय मित्रांनो तिला. आजचा ब्लॉग आपला आता इथेच एड करू. परीला दवाखान्यात आणलंय. आता ती सुखरूप आहे. सगळ्या गोष्टी व्यवस्थित झाल्या मित्रांनो. ते एक भारी झालं. तर आय होप मित्रांनो तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असं. आवडतं व्हिडिओ लाईक करा. चॅनल सबस्क्राईब करा. तर भेटेल नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय.